नमस्कार. आज पण मी वेगळा विषय घेऊन आली आहे आणि तो विषय म्हणजे लिव्ह अँड लायसन ॲग्रीमेंट म्हणजे काय. या व्हिडिओसाठी देखील मला एका क्लायंटने सांगितलं की मॅडम मला अशी माहिती हवी आहे, म्हणून मी आज हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आणि तुमच्या सर्वांसाठी बनवत आहे. तर लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट म्हणजे काय याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण कायदेशीर माहिती सांगणार आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली कोराटे बोलते आहे आणि आपण आज बघू की घर भाड्याने जर घेताना किंवा देताना अनेक लोक रेंट ॲग्रीमेंट आणि लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट यामधील काय फरक असतो हेच त्यांना माहिती नसतं, म्हणून तो आज आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे पुढे जे तुमचे कायदेशीर वाद निर्माण होतात ते होणार नाहीत. समजा तुमच्याकडे जर फ्लॅट आहे आणि तुम्ही तो दुसऱ्या व्यक्तीला राहण्यासाठी दिला आहे, अशा वेळी तुम्ही त्याला मालकी हक्क देत नाही तर फक्त ठराविक कालावधीसाठी वापरण्याची परवानगी देतात. यालाच कायद्याच्या भाषेमध्ये लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट असं म्हटलं जात असतं. महाराष्ट्रात बहुतेक निवासी मालमत्तांसाठी लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट हीच पद्धत वापरतात. लिव्ह अँड लायसन्स म्हणजे सेक्शन 52 नुसार लायसन्स म्हणजे व्यक्तीला मालमत्ता वापरण्याची दिलेली परवानगी होय. यामध्ये मालमत्तेचा मालकी हक्क हस्तांतरित होत नाही. तसंच लायसन्सला कायमस्वरूपी भाडेकरूचे हक्क मिळत नाहीत. तसंच फक्त वापरण्याचा मर्यादित अधिकार मिळतो. तसंच कालावधी संपल्यानंतर जागा रिकामीही करावी लागत असते. महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम 1999च्या सेक्शन 55 नुसार लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट लेखी स्वरूपात असणे आणि त्याची नोंदणी ही रजिस्ट्रेशन करणे अत्यंत बंधनकारक आहे. जर ॲग्रीमेंट नोंदणीकृत नसेल तर पुढे न्यायालयीन वाद निर्माण जर झाला तर त्यात तुम्हाला अडचणी ह्या येऊ शकतात. लिव्ह अँड लायसन्समध्ये कोणत्या बाबी असल्या पाहिजे आपण ते बघूयात. सगळ्यात पहिले मालकाचे नाव व पत्ता असला पाहिजे. लायसन्सीचे नाव व पत्ता असला पाहिजे. मालमत्तेचा संपूर्ण तपशील त्याच्यामध्ये लिहिलेला असला पाहिजे. तसंच मासिक भाडे तुमचं जे येतं मंथली ते लिहिलेलं असलेलं पाहिजे. डिपॉझिटची रक्कम तसंच कालावधी आणि नोटीस पिरियड या सर्व गोष्टी त्यात आलेल्या पाहिजे. वीज बिल, पाणी बिल व इतर देखभाल खर्च देखील तुम्ही लिहिलेला असला पाहिजे. त्यामध्ये करार रद्द करण्याच्या अटी देखील तुम्ही त्यामध्ये लिहिलेल्या पाहिजे. दोन्ही पक्षांच्या स्वाक्षऱ्या म्हणजे सह्या असल्याच पाहिजे. सामान्यतः महाराष्ट्रात 11 महिन्यांचा लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट केला जात असतो आणि त्यानंतर त्यांचे नूतनीकरण म्हणजे रिन्युअल आपण करतो. ही पद्धत महाराष्ट्रामध्ये शक्यतो जास्त केली जात असते. कायद्यानुसार जर फक्त 11 महिन्यांचाच करार असावा असा कोणताही सक्तीचा नियम नाही. म्हणजे तुम्ही 11च महिन्याचा करार केला पाहिजे असं कुठल्याही कायदेशीर सक्ती नाही. तर पक्षकारांच्या सहमतीने अधिक कालावधीसाठीही तुम्ही करार हा करू शकतात, म्हणजे केला जाऊ शकतो. लायसेन्सी म्हणजे जो घेतो तो जागा रिकामी करत नसेल तर, हा अत्यंत महत्त्वाचा तुमच्यासाठी मुद्दा आहे. महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट 1999च्या सेक्शन 24 नुसार कराराचा कालावधी संपल्यानंतर लायसेन्सीने जागा रिकामी करणे आवश्यक असते. जर तो जागा रिकामी करत नसेल तर मालक कॉम्पिटंट अथॉरिटीकडे अर्ज करून जागेचा ताबा परत मिळवू शकतात. म्हणजे एखादा भाडेकरू असेल आणि तो सोडण्यासाठी पूर्ण त्याचा 11 महिन्याचा जो करार आहे तो संपला असेल आणि तो जर सोडत नसेल तर त्यावेळेला तुम्ही काय केलं पाहिजे एक ओनर म्हणून, तर या ठिकाणी तुम्ही कंप्लेंट करून त्यांच्याकडे अर्ज करून तुम्ही तुमचा ताबा परत मिळवू शकता. तसंच सेक्शन 24 नुसार ज्या लायसन्सी करार संपल्यानंतरही जागेत राहिला तर त्याला ठरवलेल्या लायसन्स भाड्याच्या दुप्पट दराने नुकसान भरपाई भरावी लागू शकते. ही प्रोसिजर यामध्ये आहे. तसंच मालक आणि भाडेकरू यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, म्हणजे ओनरनी पण घेतली पाहिजे आणि जो रेंटर आहे त्यांनी पण घेतली पाहिजे. मालकाने सगळ्यात पहिले ॲग्रीमेंट नोंदणीकृत करावं. तसंच डिपॉझिट आणि भाड्याच्या अटी स्पष्ट लिहाव्यात. तसंच नोटीस पिरियड नमूद करावा. सर्व व्यवहार हे बँकेद्वारेच करावेत. आणि भाडेकरूंसाठी आहे करार पूर्ण नीट वाचावा. सगळ्यात पहिले त्यामध्ये काय लिहिलं आहे ते व्यवस्थित वाचावं. तसंच पावत्या जपून ठेवाव्यात. डिपॉझिटबाबत स्पष्ट अटी लिहून घ्याव्यात. तसंच जागा सोडताना लिखित ताबा हस्तांतरण करावा. या सर्व गोष्टी भाडेकरूने लक्षात ठेवल्या पाहिजे. सामान्य चुका आपण काय करतो त्या केल्या नाही पाहिजे. तर तोंडी व्यवहार करू नका. नोंदणी न करणे म्हणजे बऱ्याच वेळा आपण खर्च टाळण्यासाठी नोंदणी करत नाही. आपण म्हणतो जाऊ दे नको करायला, आपण बोलतोय ना बस झालं, तर असं करू नका. कारण काय होतं त्या 11 महिन्यामध्ये पूर्ण काय तुमचं वाईटपणा येतोय नाही येत
नाही आला तर चांगली गोष्ट आहे, जर आला आणि भांडणापर्यंत जर तुमची जर ती मोठ्या प्रमाणात वाढ झाली भांडणामध्ये, तर तुम्हाला अशा वेळेला ही नोंदणी भाडेकरूचा जो ॲग्रीमेंट करार असतो तो तुम्हाला कामात येत असतो. म्हणून नोंदणी करणे हे अत्यंत आवश्यक आहे. डिपॉझिटची नोंद न ठेवणे, तसंच नोटीस पिरियड न लिहिणे, जागेचा ताबा दिल्याचा पुरावा न ठेवणे, या सर्व गोष्टी तुम्ही केल्याच पाहिजे आणि ह्या चुका तुम्ही अजिबात करू नका. या बाकीच्या सर्व गोष्टी वरच्या केल्या पाहिजे आणि आत्ता ज्या मी सांगितल्या सामान्य चुका ह्या तुम्ही अजिबात चुका करू नका. आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये मेसेज करून सांगा आणि माझ्या चॅनलला फॉलो करा. आणि काही वाटल्यास तर मी नंबर दिलेला आहे, बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये टाकलेला पण आहे, काही वाटल्यास तुम्ही कॉल देखील करू शकता. धन्यवाद.